क्षमा कर आता क्षमा ये लीजिए बोल किती 10 आता क्षमय रूप द्यायचे बेस्ट 1 0 कमी 1 0 वाढवा बघा यदि क्षमय चक्र व्याज दर पर 20% वार्षिक दर व्याज दर कसा आहे क्षमय त्यावेळेस आपण काय करतो जो दर असतो तो काय करतो नेमून करतो ठीक आहे क्षमय जर दर वेगळा आहे त्याला आता क्षमयला 10 बरोबर आता किती महिने आहेत ते 18 महिने आता एक वर्ष म्हणजे किती महिने असतात 12 चा 18 आता 18 महिने असतील दर किती आहे 6 महिने सायंत्रिक 18 आता किती येतो 3 बरोबर ना रेग्युलर सूत्र जर 10 असेल 1 अधिक 10 भागिले 100 10 1 10 10 10 आणि 11 चे 10 समय किती आहे 3 मूलधन किती आहे 10 11 चे 10 11 चे 10 11 चे 10 1 2 3 खतम टाटा बाय बाय 11 चा घन गुणिले 10 तो प्रश्न पुढे जाते दर किती दर 20 आहे कंडिशन काय अर्धा वर्ष त्याच्यामुळे दर किती होणार 10 किती होणार दर 10%. आता अर्धा वार्षिक आहे 18 मास म्हणजे 18 महिने 18 महिने म्हणजे किती 3 महिने तर 1 अधिक 10 भागिले 100 10 1 10 10 100 10 1 10 का 11 चे आता 3 क्षमय 3 वेळा चालवायला मुद्दल किती आहे 1 2 3 1 2 बरोबर 11 चा घन किती 1 1 बे 3 2 6 3 2 6 1 सेल्सियस चल जर 5%
मिश्रण काढायचे मिश्रण. सुनीता 8,000 रुपये बैंक में जमा करती है, जिस पर उसे 5% वार्षिक ब्याज सुनीता बँकेत 5,000 जमा करते 8,000, त्याला व्याज कितीच आहे 5%. तो कसा आहे वार्षिक. यदि ब्याज की गणना वार्षिक तौर पर की जाती है तो 2 साल बाद, आता बघा जी गणना आहे ती कशी आहे वार्षिक तौर पर आहे. तिथं म्हटलंय का 6 महिने अर्धवार्षिक प्लेन घ्यावं लागेल. 2 साल बाद, आता समय किती असणार 2 वर्ष. दर मूलधन बरोबर. दरचं सूत्र 1 अधिक दर. दर किती 5 भागीला 5 1 5 20 5 100. 20 1 20 आणि 21 21 चे वर्ष किती आहे 2. मूलधन किती 8,000. बरोबर. 0 गेला 0 गेला 0 गेला 0. 4 जुने 80. 20 जुने 21,441. कारण आपण 0 नंतर ठेवू. बेक बे बेचोक बेचोक 0. मैं बोल ना. बाकी समस्या दोनच घ्या 3 नाही ना. 1 वर्ष म्हणजे 2 समय संस्कृती बोलून मला एवढं आपण बोललो. यदि श्याम अपने बचत खाते में 2,000 जमा करता है, मूलधन किती आलं 2,050. तुम्ही शोधा ना. मूलधन किती आलं 2,000. जिस पर उसे अर्धवार्षिक, आता अर्धवार्षिक आलं म्हणजे तो दर असेल 10 20 तो निघून झाला. दर किती होता आता 10%. 20 च्या निम्मे गेला. ठीक आहे. 1 वर्ष बाद अर्धवार्षिक आहे ना. 1 वर्षाचे किती 2 समय म्हणजे 2 6 महिने मिळून काय आलं 1 वर्ष आलं. म्हणून समय किती आला आता 2 6 महिने 1 वर्षामध्ये. आता दर 1 अधिक 10 भागीला 100. 10 1 10 10 100. 10 1 10 ने 11/10. आता 2 6 म्हणजे 2 वर्ष आले. मूलधन किती 2,000. 11 गुणिले 11 बरोबर. खतम टाटा बाय बाय. 11 × 121 गुणिले 20. आपण 0 नंतर ठेवू. 2 नंतर बे 1 बे बे 2 4 बे 21 2,400. पुढचं उदाहरण पाहिजे. बघा जर मांडणी करताना तुम्हाला उदाहरणात अर्धवार्षिक शब्द आला तर 4 लक्षात घ्या. जर 1 वर्ष आलं तर 2 छमाई घ्यायचं. 2 वर्ष आले 4 छमाई 7 चोक किती 18 महिने म्हणजे 3 छमाई 3 × 18
3 वर्ष म्हणजे किती 6 छमाई 3 वर्ष म्हणजे 12 ते 36 महिने जर दर छमाई असला तर 6 6 36 राईट गुणाकार तो फक्त इथे उत्तराजवळ आहे 1441 तर 2 वर्ष म्हटलंय किती म्हटलंय त्याची छमाई 4 छमाई अर्धवार्षिक म्हटलंय ना दर किती होणार निम्न होणार किती 10 आता किती वर्ष आहे 2 वर्ष बा किती वर्ष बा 2 वर्ष 2 वर्षाचा समय किती घेतो आपण 4 समय घेतो मूलधन किती आहे 10 तर काढून जाऊ 1 अधिक 10 भागीला 10 1 10 10 10 100 10 10 ने का 11 छेद आता 4 छमाई म्हणजे किती ऊर्जा लागेल ते 4 1 2 3 4 मूलधन 11 11 11 11 1 2 3 4 4 0 4 0 11 ते 14 घात किती 14600 व्याजदर कसा आहे व्याजदर तिमाही छमाई नाही छमाई मुदत आहे बरोबर बस सोपं आहे काय मोठा विषय नाही बरं नवीन ने रुपये 14,000 का निवेश किया मूलधन तर कन्फर्म झालं किती आहे 15,435 बरं बरोबर मूलधन किती झालं 14,000 परिपक्वता की अवधि उसे कितनी राशि मिलेगी यदि 20% कितनी प्रतिशत चक्रवृद्धि ब्याज दर पर 6 माह के लिए बोल किती आता 6 महिने पण तो 6 महिने मुदत झाली पण ती व्याज आकारणी कशी आहे 3 महिने कशी आहे 3 महिने एका वर्षात किती भाग आहे 14 बरोबर आता दर किती आहे आता अर्धा वार्षिकला 2 ने भागायचो आपण अर्धा वार्षिक म्हणजे किती महिने 6 महिने एक वर्ष दुसरा भाग म्हणून आपण दरला 2 ने भागायचो आता आकारणी कशी आहे 3 महिने 3 महिने वर्षाचा 14 भाग म्हणून काय घेतलं आपण 4 पंचे 20 दर किती आला 4 आता 6 महिने मुदत आहे पण आहे कशी आपली 3 महिने समजतंय 6 महिने का नाही 6 महिने किती 2 आता दर किती आपला
6 महिने दुसरा भाग किती आहे 3 महिने. मग आपण 3 महिने केले. आपण बघा पहिले अर्धा वार्षिक करायचो बरोबर, दर निम्मे करायचो आणि दरी काय करायचो छमाई करायचो. आता जर व्याज आकारणे 3 महिने असेल आणि मुदत 6 महिने, 6 महिने आणि 3 महिन्याचा दुसरा भाग 3 महिने मुदत. आता जर झालं 5,000, 1 अधिक 5 भागिला 5 1 5 20 5 20 1 20 आणि 21 21 चे 20. जर का साधा समय कसे 2 समय मुदत किती आहे 21 चा वर्ग किती आला काय लिहून घेतो का 2 21 लिहून घे. ठीक 1 2 1 2 दुनी 4 21 चा वर्ग 441 भागिला 4 गुणिले 100 41 निम्मे किती 70 2 च्या निम्मे किती 25 दुनी 70. आता 441 गुणिला 15,000 बघा काय विषय आहे. आता आपण काय काढतोय हो चक्रवाढ व्याज बरोबर. मग चक्रवाढ सूत्र काय मिश्रधन वजा मूलधन. चक्रवाढ व्याज बरोबर मिश्रधन वजा मूलधन. आता 6,000 दर किती आहे 10%. आता इथे निम्मे करायची आवश्यकता नाही कारण दर कसा आहे वार्षिक आहे 6 महिने 3 महिने बरोबर. त्याच्यामुळे 1 अधिक 10 भागिला बरोबर 10 1 10 11 बरोबर. किती आहे 2 वर्ष मुदत किती 7. एक दोन 11 चा वर्ग 100 गुणिला किती आहे 7. 6 ने गुणूया आपण 0 60 6 6 दुनी 12 4 आहे 60 6 ने हे काय भेटणार आपल्याला मिश्रधन. चक्रवाढ करून किती मिश्रधन वजा मूलधन. आता 7,260 जर मिश्रधन असेल मूलधन किती आहे 6,000 वजा करून द्या. ठीक आहे.